आपला आवाज कोकण 24 तास। शेतकऱ्यांना नवनवीन तंत्रज्ञानाची माहिती व्हावी यासाठी रत्नागिरी येथे 3 दिवसीय कृषी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते, अशी माहिती रत्नागिरी जिल्हा कृषी अधीक्षक शिवकुमार सदाफुळे यांनी दिली आहे। मी शिवकुमार सदाफुळे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रत्नागिरी। मंचावर उपस्थित सर्व मान्यवरांचे मी आपल्या रत्नागिरीकरांच्या वतीने सहर्ष स्वागत करतो। सर, हा कार्यक्रम रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय नामदार डॉक्टर उदय सामंत साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आपण जिल्हा नियोजन समिती रत्नागिरी, आत्मा विभाग, कृषी विभाग रत्नागिरी, जिल्हा परिषद रत्नागिरी, पशुसंवर्धन विभाग रत्नागिरी यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक 10, 11 आणि 12 मे रोजी आपण या रत्नागिरीमध्ये सर करत आहोत। कृषी तंत्रज्ञान विस्तार सप्ताह कृषी विकास परिषदेचे आयोजन या ठिकाणी आपण केलेले आहे। रत्नागिरी जिल्ह्यातील सर्व शेतकरी, सर्व नागरिक व जिल्ह्यात आलेल्या सर्व पर्यटकांना विविध नवीन तंत्रज्ञानाची माहिती होणे, शेतकऱ्यांना त्यांच्या तांत्रिक अडचणी सोडवण्यासाठी मदत होणे, शेतकऱ्यांना विविध शासकीय योजनेची माहिती मिळणे, शेतकऱ्यांना उत्पादित केलेला त्यांचा शेतमाल या ठिकाणी विक्री करण्यासाठी एक प्लॅटफॉर्म उपलब्ध करून देणे, या उद्दिष्टाने सदर परिषदेचे आयोजन करण्यात आलेले आहे। या प्रदर्शनामध्ये कृषी निविष्ठा, यांत्रिकीकरणाची दालने, उमेद आणि माविम आणि कृषी विभागाच्या बचत गटांची दालने देखील या ठिकाणी आपण लावलेले आहेत। सर, आंबा आणि शेतमाल याचा देखील विक्री व्यवस्थापन या ठिकाणी होण्याच्या अनुषंगाने त्यांचे देखील दालना आपण या ठिकाणी भरवलेले आहेत। सर, शासकीय योजनांची माहितीकरिता कृषी विभाग आणि इतर प्रशासकीय विभागांची दालने असे मिळून सर 165 स्टॉल्स आपण या ठिकाणी उभारलेले आहेत। त्याचसोबत सर प्रदर्शनामध्ये विविध जातींचे पशुपक्षी प्रदर्शन या ठिकाणी आपण भरवलेलं आहे। सर, कालपासून रत्नागिरी येथील प्रमोद महाजन क्रीडा संकुल येथे आयोजित कृषी महोत्सवाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असल्याचेही कृषी अधीक्षक शिवकुमार सदाफुळे यांनी सांगितलं। आणि अविरतपणे मागच्या कालचा दिवस, आजचा दिवस आणि उद्या दिवस सर शास्त्रज्ञ आणि शेतकरी परिसंवाद सर या अनुषंगाने सर डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोली अंतर्गत विविध आपली संशोधन केंद्र आहेत, त्या संशोधन केंद्रांतर्गत जे शास्त्रज्ञ आहेत त्यांच्याद्वारा शेतकऱ्यांच्या तांत्रिक अडचणी सोडवण्यासाठी सर आपण या ठिकाणी परिसंवाद सत्र देखील आयोजित करण्यात आलेले आहेत। सर, पौष्टिक तृणधान्ये व कोकणी पारंपरिक खाद्यपदार्थांची पाककला स्पर्धासुद्धा आपण या ठिकाणी भरवली होती। त्यामध्ये सर काल आपण प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांक काढून त्यांचे सत्कार देखील या ठिकाणी केलेले आहेत। कृषी क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कामगिरी केलेल्या व शासनाच्या विविध कृषी पुरस्कार प्राप्त शेतकऱ्यांचा सत्कार सर आज आपण या ठिकाणी करणार आहोत। तसेच दरम्यानच्या कालावधीमध्ये केंद्र शासनामार्फत शेतकऱ्यांकरिता शेतकरी फार्मर ID काढण्याकरिता जे आव्हान केलं गेलं आहे त्याच्यामध्ये सर ॲग्रिस्टॅकच्या माध्यमातून शेतकऱ्यांचा फार्मर ID काढण्याकरिता सुद्धा या स्टॉलच्या माध्यमातून आपण शेतकऱ्यांना आव्हान केलेलं आहे। अशा प्रकारे सर या कृषी विकास परिषदेचा फायदा नक्कीच शेतकऱ्यांना होणार आहे। रत्नागिरी जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांना मी परत एकदा आवाहन करतो की या कृषी परिषदेचा सर्वांनी लाभ घ्यावा। या कृषी विकास परिषदेच्या माध्यमातून सर्व शेतकऱ्यांना सर एक नवचेतना मिळणार आहे, एक नवसंजीवनी मिळणार आहे आणि त्याचा फायदा सर येणाऱ्या खरीप हंगामामध्ये नक्की होईल आणि शेतकऱ्यांचा आणि सर्व रत्नागिरीकरांचा येणारा खरीप हंगाम नक्कीच सुखाचा जाईल अशी आशा व्यक्त करतो। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। रत्नागिरी येथे आयोजित 3 दिवसीय कृषी महोत्सवामध्ये उत्कृष्ट शेतकऱ्यांना पालकमंत्री डॉक्टर उदय सामंत, फलोद्यान आणि रोजगार हमी मंत्री भरतशेठ गोगावले आणि गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले। तर श्री सचिन कमलाकर कारेकर यांनी हळदीमध्ये नवीन वाणाचं संशोधन केलं आहे, त्यांनाही मी इथं मंचावर मी आमंत्रण करत आहोत। त्यानंतर उद्यान पंडित पुरस्कार तालुका चिपळूण, जिल्हा रत्नागिरी। त्यानंतर भात बियाण्यासाठी त्या सरवट आणि मुंडगा या 2 भात बियाण्यासाठी ज्यांनी पेटंट मिळवलं आहे असे आपले शेतकरी दयानंद बाबाजी चौगुले गावखाली नवीन तंत्रज्ञानाचा आपल्या शेतीमध्ये अवलंब केला आणि आपली आर्थिक उन्नती घडवून आणली। शिवाय हे कृषी विभागामार्फत जे विविध उपक्रम राबवत आहोत त्या उपक्रमांमध्ये सुद्धा इतर शेतकऱ्यांना असतो। त्यानंतर हळदीच्या नवीन वाणाचे संशोधन सरसी माननीय सचिन कारेकर यांनी SK4 म्हणजे स्पेशल कोकण 4 या हळदीच्या नवीन वाणाचं सर संशोधन केलं आहे, त्यांचाही आपण आज इथं गौरव करत आहोत। शिवाय राष्ट्रीय क्षेत्रातील त्यांच्या उल्लेखनीय कामाची दखल घेऊन केंद्र सरकारने श्री सचिन कारेकर यांचाही यथोचित सन्मान केलेला आहे। सर
शिवाय महाराष्ट्र शासन व जिल्हा परिषद कृषी सुवर्णा मिलिंद वैद्य यांनी हेक्टरी 157 असं भाताचं विक्रमी उत्पादन घेतलं आहे, त्यांचाही आपण इथं सत्कार करत आहोत. त्यानंतर जिल्हा रत्नागिरी, त्यानंतर आहेत आदिती अभिजित वैद्य, गाव नाखरे, तालुका रत्नागिरी, जालकुंड, तालुका रत्नागिरी, जिल्हा रत्नागिरी. त्यानंतर आहेत उत्तरा अनंत शिगवण, गाव वेतोशी, तालुका रत्नागिरी, सैतवडे. तर असं या योजनेअंतर्गत आपण एकूण 193 शेतकऱ्यांना मंजुरी देत आहोत. झाली नूरजहान अब्दुल रऊफ. त्यानंतर मंगेश रमेश पालशेतकर, मोहम्मद मुकादम, प्रमोद पांडुरंग करंबळे. नावं पुकारतोय तेवढ्याच लोकांनी इथं स्टेजवर यायचं आहे. प्रमोद पांडुरंग करंबळे, शाहिद निसार हुशिये, सोमेश्वर, जिल्हा रत्नागिरी. मोहम्मद चौगले, राजापूर. मुकाद्दम युसुफ फनसोपकर आणि सुभाष काशीराम जाधव. सुभाष काशीराम जाधव. आता जे नावं पुकारले तेवढ्याच लोकांनी स्टेजवर येऊन आपली बक्षिसं स्वीकारायची आहेत आणि उर्वरित जे काही बक्षीस आहे ते आपण पशुसंवर्धनाच्या स्टॉलवरून स्वीकारायचे आहेत. महाराष्ट्रातील तसेच कोकणातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी कोकण 24 तास न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.